नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय महत्त्वाच्या किचन आणि आरोग्यविषयक टिप्स. नंबर 1. चहा करताना चहापूड आधीच 10 मिनिटे गार पाण्यात टाकावी. चहा कमी उकळावा लागतो, त्यामुळे चहाला रंग सुरेख येतो, फ्लेवर कायम राहतो आणि चहाची चव अधिकच वाढते. चहा पटकन होतो आणि चहापूड पण कमी लागते. नंबर 2. चहामध्ये चहाच्या पत्तीबरोबर साखरेऐवजी अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर टाकल्यास चहा गोड व चवदार होतो. शिवाय तो प्रकृतीलाही फायदेशीर असतो. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नसल्याने ज्येष्ठ मधाचा चांगला फायदा होतो. नंबर 3. चहा किंवा कॉफी सोडायची असेल तर शरीराला अत्यंत उपयोगी तुळशीचा चहा घेऊन पहा. 2 कप पाण्यात 10-12 तुळशीची पाने, 3 मनुका कुस्करून 10 मिनिटे उकळावे. त्यात चवीप्रमाणे गूळ किंवा खडीसाखर घालावी. नंतर गाळून घ्यावे. अर्धा कप दूध घालून प्यावा. हा चहा सर्दी, दमा, मलेरियाला औषधी आहे. नंबर 4. हर्बल पुदिना आलं चहा. मूठभर पुदिना पाने, बोटभर आलं वाटून 3 कप पाण्यात अर्धा तास उकळावे. गाळून चवीप्रमाणे किंवा गूळ किंवा खडीसाखर घालून कपभर दूध घालून प्यावे. अपचन, सर्दीसाठी अगदी हा चहा उत्तम आहे. नंबर 5. शिळ्या चपात्या खूप उरल्यास भजीचे पीठ तयार करावे व अळूच्या पानांना जसे लावतात त्याप्रमाणे शिळ्या चपातीला लावून एकावर एक चपाती ठेवून गुंडाळी करावी. अशा गुंडाळ्या वडीप्रमाणे उकडून घेऊन वड्या कापून तेलावर तळाव्यात. छान वेगळ्या प्रकारची भाकरवडीप्रमाणे खुसखुशीत लागतात. नंबर 6. सरबतासाठी बर्फ जमवताना बर्फाच्या ट्रेमध्ये पाण्यातच थोडी वेलची पूड किंवा केशर एसेन्स घालावा. हा बर्फ सरबताची रुची फार वाढवतो. नंबर 7. लोखंडी तवा, कढई रोज वापरत नसतील तर त्यांना गंज चढतो, म्हणून धुतल्याबरोबर कोरडे करून किंचित गोड्या तेलाचा बोळा फिरवून ठेवल्यास गंज चढत नाही. केव्हाही चटकन जरा साबणाला हात फिरवून वापरता येते. नंबर 8. नारळाची चटणी करताना नारळाचा किस करून घ्यावा. ओल्या मिरच्यांचे तुकडे, लसूण, मीठ घालून तोच किस फोडणीस घालून परतून घ्यावा व तोंडी लावण्यास छान चटणी लागते. नंबर 9. ओल्या खोबऱ्याची चटणी जास्त प्रमाणात करायची असेल तर खोवलेले खोबरे थोडे भाजून घ्यावे. चटणीला लवकर वास न येता चटणी खूप दिवस टिकते. नंबर 10. ओल्या नारळाच्या वड्या करताना त्या दुधाबरोबर 1 वाटी दही घालावे. मिश्रण लवकर घट्ट होते. वड्यांची छान श्रीखंडासारखी आंबट गोड चव लागते व खुसखुशीत होतात. नंबर 11. नारळाचे दूध काढल्यानंतर नारळाचा चोथा उतरतो, त्यात साखर घालून वड्या कराव्यात. दूध काढले असल्याने या वड्या जास्त दिवस टिकतात. नंबर 12. नारळाचे खवलेले ओले खोबरे उन्हात वाळवून ठेवावे व वापरण्याच्या वेळी त्या खोबऱ्यात थोडे पाणी घालून ओल्या खोबऱ्यासारखे वापरता येते. नंबर 13. खोबऱ्याच्या श्रीखंडाच्या अगर दुसऱ्या कसल्याही वड्या ताटात अगर थाळीत थापल्यास वड्या तयार झाल्यावर त्या काढायच्या वेळी ताट अगर थाळी लावून द्यावे किंवा वाफेवर ठेवावे, म्हणजे वड्या चांगल्या सुटतात. नंबर 14. मोदकाची उकड गरम असतानाच मोदक चांगले वळले जातात. उकडीला फक्त 1 वाफ द्यावी व मोसंब्याच्या आकाराचे गोळे मळून एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळून त्यातच ते गोळे ठेवावेत. एक गोळा काढून मोदक वळावेत, म्हणजे शेवटपर्यंत उकड छान मऊ राहते व मोदकाला अजिबात चिरा पडत नाही. नंबर 15. लाल तिखट चांगले राहावे, आळी होऊ नये म्हणून तिखटात हिंगाचे खडे घालून ठेवावेत व 1-2 वर्ष तिखट उत्तम टिकते. नंतर तो हिंग कुटून स्वयंपाकात वापरता येतो. नंबर 16. आपण जेव्हा वर्षाचे तिखट करतो तेव्हा मिरच्या चांगल्या उन्हात वाळवून तेलाचा हात लावून घ्यावा. नंतर त्याची मिरची पूड तयार करावी
त्यामुळे मिरच्यांचा लालपणा व तिखटपणा तसाच राहतो. तसेच मसाल्याचे पदार्थसुद्धा उन्हात वाळवून घेऊन व त्यानंतर मसाला चटणी केलेली उत्तम. नंबर 17. मोठे खोबरे खराब होऊ नये म्हणून ते फोडून साखरेत ठेवावे. खोबरे 3-4 महिने टिकते, खराब होत नाही, मऊही राहते. दालचिनीचे जबरदस्त 6 फायदे. पचनसंस्था, रोगप्रतिकारशक्ती वाढेल. नंबर 1. दालचिनीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. नंबर 2. दालचिनी पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. यात असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पोटातील संसर्ग दूर करतात, तर पोटाशी संबंधित समस्या टाळते. नंबर 3. कपभर पाण्यात दालचिनीचा तुकडा घालून रात्रभर ठेवा. पाणी गाळून त्यात लिंबाचा रस किंवा मध घालून हे पाणी नियमित प्या. नंबर 4. नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदे होतात. नंबर 5. दालचिनीत असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात. नंबर 6. दालचिनीच्या पाण्यामुळे त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होते. नंबर 7. वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी उपयुक्त आहे. सकाळी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहील, तसेच शरीरातील चरबीही कमी होईल. नंबर 8. दालचिनीच्या पाण्यामुळे शरीरातील इन्सुलिन सुधारण्यास मदत होते, तसेच रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते. महत्त्वाची माहिती. नंबर 1. हिंगपूड कधीही फोडणीत घालू नये. कोणत्याही भाजीत, आमटीत व कढीत नुसती पूड भुरभुरल्यास स्वाद उत्तम येऊन पचनाला मदत होते. नंबर 2. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडा, रवा, पोहे, फळांचा रस आणि अंकुरित धान्य इत्यादींचा समावेश करू शकता. नंबर 3. कडधान्य भिजत घालताना त्यामध्ये मेथीचे धान्य टाकावेत. त्यांनाही कडधान्याप्रमाणे मोड येतात. त्यांचा कडूपणा कमी होतो. आपण आहारात मेथ्या कमी वापरतो. त्याचा योग्य वापर होऊन पदार्थांचे पोषण मूल्य वाढते. नंबर 4. गाजराचा हलवा करताना त्यात बीट किसून घालावे, म्हणजे नैसर्गिक कलर छान येतो व बीट आरोग्यास केव्हाही उत्तमच. 1 किलो गाजर असल्यास 1 मध्यम आकाराचे बीट घालावे. नंबर 5. गाजर हलवा करताना गाजरे किसताना मधला दांडा घेऊ नये. गोल गोल किसून किसमंद तुपावर परतून मग दुधात शिजवावा, म्हणजे हलव्याला रंग व चवही छान येते. मधल्या दांड्याची कोशिंबीर करावी. त्यात चवीला 2 गाजरे घालू शकता. नंबर 6. कुठल्याही पद्धतीने ढोकळा बनवून तो उलटल्यावर ताबडतोब पाण्याचा हात फिरवावा, म्हणजेच कोंडलेली वाफ खालून निघते व ढोकळा जाळीदार बनतो. नंबर 7. ढोकळा करताना आयत्या वेळी हळद घातली तर सोड्याच्या रिॲक्शनमुळे ढोकळा लाल होतो. हे टाळण्यासाठी आदल्या दिवशी पीठ भिजवताना हळद घातली व आयत्या वेळी सोडा घालून ढोकळा केला तर तो लाल होत नाही. ढोकळा करताना सोडा घातल्यावर 1 चिमूटभर बेकिंग पावडर घालावी.